चाकण एमआयडीसी प्रश्नावर आमदार रोहित पवार जे आहेत ते आज चाकणची पाहणी करणार आहेत। याच संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत आमदार रोहित पवार आहेत। त्याला काय सांगाल, वर्षानुवर्ष हा प्रश्न जो आहे तो सुटलेला पाहायला मिळत नाही। अनेक उद्योजक इथून निघून गेलेत, काही उद्योजक जायच्या तयारीत आहेत। खरं तर तुम्ही बघितलं असेल अधिवेशनामध्ये सुद्धा आम्ही जेव्हा इंडस्ट्रीबद्दल बोलतो, एकतर आम्ही राजकारणात आहोत, समाजकारणात आहोत आणि स्वतः व्यावसायिक आहोत। त्यामुळे व्यावसायिकांची भाषा ही सहजपणे आम्हाला तिथं कळू शकते। अनेक वेळा आम्ही बोललेलो आहे की या ज्या कंपन्या आपल्याकडे आहेत त्या कशा राहतील, त्यांचं जे नवीन एक्सपॅन्शन होतं ते आपल्या महाराष्ट्रात कसं होईल यासाठी सरकारकडनं प्रयत्न केले गेले पाहिजे। पण दुर्दैव असं काल परवा तुम्ही बघितलं असेल पार्लमेंटमध्ये जेव्हा हा प्रश्न केला गेला होता आपल्याच एका खासदारांनी, तर त्यांना उत्तर देत असताना 5 वर्षामध्ये या महाराष्ट्रामध्ये 36 ते 38 हजार कंपन्या या बंद पडलेल्या आहेत। म्हणजे बंद करून ते कुठे गेले आहेत तर गुजरात नाही तर कुठं कर्नाटकात असेल, तामिळनाडूमध्ये असेल तिथे गेलेले आहेत। हे फार घातक आहे। आणि चाकणच्या बाबतीत बोलायचं म्हणजे चाकण, पिंपरी चिंचवड आणि आपलं तळेगाव हे 3 MIDC आपण जर बघितले आणि हिंजेवाडी बघितले तर 25 ते 30 लाख लोक अप्रत्यक्षपणे प्रत्यक्षपणे तिथं काम करतात। त्यामुळे इथून जेव्हा कंपन्या बंद पडून जातात नाही तर सोडून जातात तेव्हा डायरेक्ट त्याचा इम्पॅक्ट हा रोजगारावर होत असतो। त्यामुळे आता इथं येऊन काही व्यावसायिकांशी आम्ही चर्चा करायच्या आधी आम्ही मुद्दे मांडलेत, पण तरी सुद्धा MIDCची काय जबाबदारी, PMRDची काय जबाबदारी, महानगरपालिकेची जबाबदारी काय, तिथं ग्रामपंचायतची काय जबाबदारी, आणि मग याच्यात हे सगळे जे व्यावसायिक आहेत त्यांना MIDCने खरं तर सेवा द्यायला पाहिजे, पण MIDC सेवा न देता यांनाच सगळीकडे फिरावं लागतंय। रस्ते खराब आहेत, वेळेवर कामगार तिथे येऊ शकत नाहीत, रस्ते खराब असल्यामुळे गाड्या खराब होत चाललेल्या आहेत, आणि MIDCकडनं ज्या सुविधा दिल्या पाहिजे, जे खराब पाणी प्रोसेस केलं पाहिजे हे न करता इंद्रायणीमध्ये तिथं सोडलं जातं। हे सगळे मुद्दे हे कुठेतरी व्यावसायिकांनाच आम्ही सर्वजण मिळून समजून घेणार आहोत। पण आज काल उद्योगमंत्र्यांनी देखील कॉल केला होता कुठल्या तरी अधिकाऱ्यांना। इतके दिवस उद्योगमंत्री कुठे गेलते, आता पावसाळा संप झाला, गर्दी देखील कमी होईल। आता उद्योग मंत्र्यांना उद्योग करणाऱ्या लोकांकडे लक्ष द्यायला वेळ नाही, पण राजकीय उद्योग करण्यासाठी मात्र त्यांच्याकडे खूप काही वेळ आहे। त्यामुळे आमचं मत आता काल सकाळी आम्ही सर्व व्यावसायिकांना सांगितलं तर आम्ही येतोय, आपल्याला पत्रकारांना सांगितलं, आणि हे कुठेतरी कदाचित मंत्री महोदयांच्या कानावर गेलं की विरोधक आता तिथे येत आहेत, म्हणून त्यांनी काही व्यावसायिकांना सांगितलं विरोधकाला तुम्ही एंटरटेन करू नका, मला आता वेळ नाही, मी 16-17 तारखेला तुमच्याकडे येतो। मग तुम्ही उद्योग मंत्री आहात, राजकीय उद्योग जरा सोडा आणि हे जे व्यावसायिक आहेत त्यांच्याकडे लक्ष देऊन यांच्या अडचणी सोडवा, पण त्यांच्याकडे वेळ नाही। रस्त्याची परिस्थिती पाहिली तर आपण संपूर्ण चाकणमध्ये जवळजवळ 8-8 तास लाईन लागते, 4 किलोमीटरला जे आहे ते फिरायला। परवा दिवशीच 8 तास एक ठिकाणी ट्रॅफिक तिथंच खेळत होत। या रस्त्याला जबाबदार कोण आहे? नाही, हे बघा, PMRDA या भागात जो नवीन भाग आहे तिथं विकास करण्यासाठी PMRD जबाबदार आहे, महानगरपालिका जबाबदार आहे, PWD जबाबदार आहे, नॅशनल हायवे जबाबदार आहे आणि MIDC जबाबदार आहे। पण ह्या सगळ्या लोकांकडे हे व्यावसायिक जाऊन थोडी फॉलोअप करणार आहे। मग तिथं फॉलोअप कोणी केला पाहिजे तर MIDC मध्ये हा व्यवसाय आहे, MIDCने पुढाकार घेऊन एक कमिटी निर्माण करून या कमिटीमध्ये हे सगळे अधिकारी घेऊन या सगळ्या अडचणी सातत्याने त्या ठिकाणी सोडल्या पाहिजे। पण काय झालंय की एकतर MIDC मध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार सुरू आहे। 25,000 कोटी रुपये MIDC कडे पूर्वी FD मध्ये होते, आता किती रुपये राहिलेत बघा। काही तालुक्यामध्ये जिथे MIDC नाही तिथं बस स्टँडच्या खाली अस्त्रीकरण करण्यासाठी MIDCने पैसे दिले, आणि पैसे तिकडे देण्यापेक्षा तो पैसा जर इथे MIDC मध्ये रस्ते नीट करण्यासाठी, लाईट देण्यासाठी, ट्रकला वेगळा बे करण्यासाठी, ट्रकला वेगळं पार्किंग करण्यासाठी जर तुम्ही खर्च केला असता तर मला असं वाटतं की त्याचा जास्त फायदा हा व्यवसाय रिटेन करण्यासाठी, नवीन व्यावसायिक आणण्यासाठी झाला असता। राजकीय दृष्ट्या आपण पाहिलं तर अनास्था पाहायला मिळतेच, मात्र या अधिकारी देखील आहेत MSRDC तुम्ही म्हणले किंवा MIDC असेल, हे टोलवाटोली करतात की यांच्याकडे त्यांच्याकडे, स्वतः मात्र कुठं रस्त्यावर कोणच दिसत नाही। आता सगळे AC मध्ये बसून काम करायला लागलेले आहेत। हे बघा काय, तुम्ही चाकणचं फक्त आता उदाहरण आपण घेऊ, बजाज इथं आहे, त्यानंतर मर्सिडीज इथं आहे, त्याबरोबर फोक्सवॅगन इथं आहे, त्यानंतर टाटा इथे आहे, अजून काही कंपन्या आहेत, आणि त्याला अँसरी लागणाऱ्या सगळ्या ह्या कधी आल्यात? 2014च्या आधी आल्यात। 2014 नंतर एक सुद्धा कंपनी का नाही आली? त्याचं कारण काय? आणि मग कंपनी नवीन न आल्यामुळे अँसरी एवढीच नवीन नाही आले, आणि जे आहेत ते आता सोडून चाललेत। त्यामुळे कुठं ना कुठंतरी सरकारमध्ये असणारे जे नेते आहेत ते फक्त कागदावरचा विकास तिथं करतायत। म्हणजे आपल्या या महाराष्ट्रामध्ये गेल्या 3 वर्षात जी आपण FDAची ग्रोथ बघितली ती 18 ते 20% आहे, तमिळनाडूची 60% आहे, तुम्ही उत्तर प्रदेशचे बघितलं 90% ग्रोथ आहे। मग आपण महाराष्ट्र का कमी पडतो याचा अभ्यास मुख्यमंत्र्यांनी केला पाहिजे। इन्फ्रास्ट्रक्चर मॅन तुम्ही स्वतःला म्हणता,
आणि इथं खड्ड्याचे खड्डे नुसते त्या रस्त्यावर आहेत, मग इन्फ्रास्ट्रक्चरचं काय लोणचं घालायचं का? आणि हे MIDC आणि उद्योग विभागाचे जे मंत्री आहेत ते राजकीय उद्योगामध्ये जास्त व्यस्त आहेत असं म्हणावं लागेल. पुढची भूमिका काय असणार आहे? नाही, एकतर पुढच्या काही दिवसामध्ये या सर्व व्यावसायिकांच्या अडचणी सुटल्या पाहिजे. स्थलांतर एक सुद्धा झालं नाही पाहिजे. मंत्री महोदयांनी पुढच्या 2 दिवसामध्ये इथं बैठका घेऊन त्यावर काही ते कृती कार्यक्रम हा दिला पाहिजे. आणि PMRDA, MIDC, महानगरपालिका, ग्रामपंचायत, त्यानंतर PWD, नॅशनल हायवे ह्या सगळ्यांची एक कमिटी निर्माण केली पाहिजे आणि त्याचा फॉलोअप हा सगळ्या MIDCला केला पाहिजे. हे पुढच्या जर 15 दिवसात नाही झालं तर मग ठीक आहे, आम्ही व्यावसायिकांना त्रास देणार नाही, पण आम्ही व्यावसायिकांसाठी काही आंदोलन इथं कुठंतरी त्या ठिकाणी रस्त्यावर निर्माण करू. रणजित जाधव, TV9 मराठी, पिंपरी चिंचवड. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.